कशा प्रकारे बघता? 7 दिवसाचा अन्नत्याग आणि 7 दिवस पायी चालणं, दिव्यांगांना घेतलेला पुढाकार, त्यांनी घेतलेला सहभाग आणि त्याच्यातून वाढलेलं मानधन हे फार समाधानकारक नाही आहे. कारण देशामध्ये इतर राज्यामध्ये 3 ते 5 हजाराच्या दरम्यान मानधन आहे दिव्यांगांना आणि आपण आता वाढून 1,500 वाढवले म्हणजे 2,500 झालेले आहे. ठीक आहे, आभार मानतो आम्ही सरकारचं, पण 6,000 मानधन वाढीसाठी आमचा संघर्ष चालू राहील. त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. केंद्र गेल्या 20 वर्षापासून फक्त 300 रुपये मानधन देतं. त्याच्यामध्ये सुद्धा वाढ केली पाहिजे. देवेंद्रजीकडून ह्या अपेक्षा होत्या का देवेंद्रजीनं हे बोलले होते CM साहेब का आम्ही केंद्राला पण काही विनंती करू, काही मानधन वाढवता येईल का. वाटते तो अधिक एक झाला तर किमान ते 3-3.5 हजारपर्यंत पोहोचेल. याचा देवेंद्रजीने पण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांनी हे मानधन वाढवलं. आज घोषणा केली, त्यांनी जे लिखित दिलं होतं, लिहून दिलं होतं अन्नत्याग आंदोलनाच्या वेळेस, त्याचा शब्द त्यांनी एका बाबतीत तरी दिव्यांगाच्या बाबतीत एका मागणी बाबतीत पूर्ण केला, म्हणून त्यांचे आभार मानतो. भाऊ, बच्चू कडूंच्या या संघर्षाला यश आलं असं म्हणायचं? काही प्रमाणात तरी यश आलं. सरकार आखरी बोलल्याप्रमाणे आम्हाला लिहून दिल्याप्रमाणे वागलेलं आहे. दिव्यांगाच्या बाबतीत कर्जमाफीच्या बाबतीत अजून काही आलेलं नाही आहे, पण दिव्यांगाच्या बाबतीत जे बोलले होते ते वागलं. काही असो, मानधन वाढवलेलं आहे. निश्चितच आम्ही पूर्ण समाधानी जरी नसलो तरी काही प्रमाणात, कारण त्या दिव्यांगाचं जगणं सुकर झालं पाहिजे, त्याच्या असणाऱ्या व्याध्या कमी झाल्या पाहिजे, हा प्रयत्न आम्ही करत राहतो आणि निश्चितच ते अधिक वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सरकार त्याला आम्हाला मदत करेल. शिल्लक असलेल्या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू राहणार? हां, बिलकुल. आम्ही कसं आहे, आयुष्यच त्याच्यासाठी आहे. आमचं आमदार आणि खासदाराचं मानधन वाढवायसाठी काही लोक लढत असतात, काही लोक 6व्या वेतन आयोगासाठी लढत असतात. आम्ही ह्या सगळ्या शेवटच्या घटकासाठी नेहमी काम करतोय आणि तो शेवटच्या टप्प्यापर्यंत या शरीरात जेथपर्यंत श्वास आहे तेपर्यंत लढत राहू. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. काल ज्याप्रमाणे विधान भवनामध्ये 2 पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले, कसं बघता तुम्ही? काय कुठे चाललं वातावरण? काय झालं का, पक्षाला आता कार्यकर्ते पाहिजे नाही आहे, गुंडच पाहिजे आहे. प्रत्येक जिल्ह्यात गुंड पेरण्याचा मोहीम सुरू केली पक्षानं. त्याचा हा टेलर आहे आका, आणि मग प्रत्येक जिल्ह्यात आका तयार करणे, आका तयार होणे, मग आकाच आता राज्य चालवणे असं होऊ नये, याच्यावर काळजी घ्यावी.